नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले तर 21 प्रकारचे निर्णय हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीच्या मदतीवरून सुद्धा खडाजंगी वरिष्ठ नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। मग आजच्या मंत्रिमंडळातील 21 निर्णय कोणते आहेत, अतिवृष्टीवरून नेमकं काय घडलं हेच आपण समजून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपल्याला माहिती आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा वरिष्ठ नेते भाजप आणि शिवसेनेचे त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जी काही अतिवृष्टीबाधित शेतकरी आहेत त्यांना मदत पोहोचत नसल्यावरून नाराजी व्यक्त केलेली होती आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हस्तक्षेप करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेले होते। परंतु या सगळ्या प्रकरणावरून एक टीका अशीही केली गेली की राज्य सरकारचा वचक हा प्रशासनावरती नाही आहे का, कारण की ही जी काही दिरंगाई केली जाते ती प्रशासनाच्या अंतर्गत केली जात असली तरीही राज्य सरकारची नेमकी या मदतीबद्दलची भूमिका काय आहे, राज्य सरकारला प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यावेळी आदेश निर्देश देता आलेले नाहीत का, इतक्या ढिसळ पद्धतीनं राज्याचा राजशकट हा चालवला जातोय का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केलेला होता। याच पार्श्वभूमीवरती आज सुद्धा जे काही अतिवृष्टीबाधित शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाहीये आणि त्यामुळे विशेषतः भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रशासनाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। या मंत्र्यांची मागणी काय आहे तर जे काही अतिवृष्टीबाधित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे ती जमा करण्यासाठी प्रशासनाकडून विलंब केला जातोय। मुळात प्रशासन हे कुठल्याही राज्य सरकारच्या अंतर्गत काम करत असतं। प्रशासकीय अधिकारी कशी दिरंगाई करतायत हे आपल्याला माहितीच आहे। सरकारी काम आणि 12 महिने थांब असंही आपल्याकडे बोललं जातं, ते त्यामुळेच पण या सगळ्यामध्ये राज्य सरकारची भूमिका नेमकी काय होती, राज्य सरकारनं या सगळ्यावरती वचक ठेवून किंवा वचक निर्माण करणं किंवा प्रशासनावर एक पकड असणं हे कुठंतरी सैल झालेली आहे ही पकड, हे सगळं कुठेतरी मागच्या 2 मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून बोललं जात आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे। महात्मा फुले जनधन आरोग्य योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारनं 2400 आजारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुसरीकडे जे 2399 आजार आहेत जे काही प्रमाणात गंभीर आहेत या आजारांसाठी सुद्धा 10 लाखांपर्यंत मदत करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत 21 तेच आपण संक्षिप्तमध्ये जाणून घेणार आहोत। पहिला निर्णय आहे विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यास मान्यता। हुडकोकडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा निर्णय आहे नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान LIT विद्यापीठ नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता। सन 2025-26 ते सन 2029-30 या कालावधीसाठी दरवर्षी 7 कोटी रुपयांचा निधी 4 हप्त्यात वितरित करण्यात येणार आहे। संस्था 1942 मध्ये स्थापन झालेली ही संस्था रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेली आहे। हा निर्णय सुद्धा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा निर्णय आहे सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील असंघटित कामगारांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 30,000 घरांच्या गृहप्रकल्पास अनिर्जित रक्कम नजराना रक्कम आणि अकृषिक करातून सवलत देण्यास मान्यता महसूल विभागाने घेतलेली आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील मौजे वाईगोळ तालुका मानोरा येथील 1.52 हेक्टर जागा ही ग्रामपंचायत वाईगोळा यांना भक्त निवास आणि यात्रेकरूंसाठीच्या सोयीसुविधा उभारणीसाठी विनामूल्य देण्यास महसूल विभागाने मान्यता दिलेली आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील घोड नदी शिरूर येथील इथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसंच शासकीय अभियोक्ता कार्यालय याची स्थापना होणार आहे। त्यासाठी आवश्यक पद निर्मितीसही विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय होणार आहे आणि त्यासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पद निर्मितीसही मान्यता देण्यात आलेली आहे। राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी
बंद करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। केंद्राच्या नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली होती। त्याच धर्तीवरती राज्य कंपनीची स्थापना सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात आली होती। भारतीय रिझर्व्ह बँकेने 2023 मध्ये या कंपनीला परवाना नाकारल्यानं कायदेशीरदृष्ट्या या कंपनीला कामकाज पाहणं शक्य नसल्यानं कंपनी बंद करण्याचा निर्णय सुद्धा वित्त विभागाने घेतलेला आहे। त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी कर वसुलीच्या अटीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कर्मचाऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळेल असा दावाही ग्रामविकास विभागाने केला आहे। त्यानंतर मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्यानं मच्छीमार, मत्स्य संवर्धक आणि मत्स्य कास्तकारांना बँकेकडून देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर 4% व्याज परतावा देण्यास मान्यता मत्स्य विभागाच्या अंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमास आवश्यक निधीस मान्यता देण्यात आलेली आहे। नांदेड, नागपूर, रायगड जिल्ह्यांतर्गत राज्यभरातील विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 94,35,64,000 रुपयांच्या निधीस तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे अल्पसंख्याक विकास विभागाच्या अंतर्गत। प्रस्तावित महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश 2025 मधील तरतुदीमधील सुधारणांना मान्यता देण्याचा सामान्य प्रशासन विभागाने निर्णय घेतला आहे। त्यानंतर जमीन मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे, वांद्रे तालुका अंधेरी येथील 30 वर्ष कालावधीसाठी ₹1 नाममाप वार्षिक भाडेपट्ट्यानं प्रदान केलेली 648 चौरस मीटर शासकीय जमिनीसमोरील 395 चौरस मीटर भूखंडावरील आवश्यक अन्य सोयीसुविधा पुरवण्यास मान्यता महसूल विभागाच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे। अकृषिक कर आकारणी तसंच जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगी आणि सनदेबाबतच्या तरतुदींमधील सुधारणांना मान्यता। त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। या प्रकारचा निर्णयही महसूल विभागाने घेतलेला आहे। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारित योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माण आणि वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे। त्यासोबतच आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळेल असाही दावा सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे। परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मंजुरी देण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे। बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची 5 पदं निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर वर्धा शहरातील रामनगर येथील भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंड धारकाला निवासी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास मंजुरी नगरविकास विभागाच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे। त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्ती करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। अभियानात 14 मार्च 2024 रोजी 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर समायोजन, त्यासोबतच सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबर ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांचा सुद्धा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। शेवटचा निर्णय आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे 300 प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी आवश्यक 39 शिक्षक आणि 42 शिक्षकेतर पदांना आणि त्यांच्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचे 21 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत। त्यासोबतच अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी जी काही मदत आहे ती वेगानं पोहोचत नाहीये आणि त्यावरून सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेते आणि त्यासोबतच म्हणजेच मंत्री आणि त्यासोबतच प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये सुद्धा खडाजंगी झाल्याचं बोललं जात आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला अजून अतिवृष्टीची जी काही मदत आहे ती मिळालेली आहे का? आज राज्य सरकारनं विदर्भासाठी रब्बी हंगामातील जे काही अनुदान आहे त्यासाठी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। त्याचंही अपडेट ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणारच आहे काही वेळात।
पण या 21 निर्णयांबद्दल तुमचं मत काय आहे, तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.